मी साक्षी तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या रुचास कॉर्नर ऑफिशियल या मराठी रेसिपी चॅनल मध्ये। तर आज आपण वटपौर्णिमा स्पेशल कच्च्या फणसाची उपवासाची भाजी बनवतोय आणि एवढी भन्नाट चवीची ही भाजी बनते। बनवायला एकदम साधी सोपी आहे, अगदी कमी साहित्यात बनते, परंतु खायला एकदम चविष्ट आहे। ज्यांचे उपवास नसतात ना ते सुद्धा डबल टिबल मागून खातील अशी ही भाजी लागते। आणि मुख्य म्हणजे यातील ज्या आपण अटला, आमच्याकडे अटला म्हणतो, तर या ज्या अटला आहेत त्या सुद्धा खूप छान अशा शिजलेल्या आहेत। कच्च्या फणसाची भाजी बनवण्यासाठी इथे मी कच्च्या फणसाचे गरे घेतलेले आहेत काढून। साधारण 4 जणांना ही भाजी पुरेल इतपतच हे कच्च्या फणसाचे गरे मी काढून घेतलेले आहेत। तुमच्या घरामध्ये जेवढी माणसं असतील त्या प्रमाणात तुम्ही हे कच्चे गरे घेऊ शकता। तर हे गरे अशा पद्धतीने मी फोडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हा जो आतील, आमच्याकडे याला अटला म्हणतात, तर तुमच्याकडे नक्की काय म्हणतात हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आमच्याकडे तरी मी लहानपणापासून ऐकत आलेला शब्द हा अटलाच आहे, तर याला गाठिया असं पण काहीतरी म्हटलं जातं। तर मी या अटला काढून घेतलेल्या आहेत, सोबत तो पातळ एक थर आहे तो सुद्धा काढून घेतलेला आहे फुग्यासारखा। आणि ह्या बघा, ह्या अटला आता ज्या कच्च्या फणसाच्या अटला असतात ना त्या काढल्यानंतर अशा बुळबुळीत लागतात हाताला। तर मी इथे हे कच्चे फणसाचे जे गरे आहेत ते थोडे चिरून घेतलेले आहेत, थोडे जाडच ठेवलेले आहेत। आणि आता या ज्या अटला आहेत ना त्याचं हे वरचं साल आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे। मात्र काढताना काळजीपूर्वक काढायला लागतं, कारण या अटला काढल्या सगळ्या अशा बुळबुळीत असतात, कारण त्या सुकल्यानंतर थोड्याशा ड्राय होतात, पण काढल्या तर त्या अशा बुळबुळीत असतात। तर त्यासाठी इथे मी कॉटनचा एक रुमाल घेतलेला आहे। तुम्ही कॉटनचा कोणताही सॉफ्ट असा कपडा घेऊ शकता आणि त्यावरती मी ह्या अटल्या ठेवलेल्या आहेत। तर इथे मी बटाट्याचं साल काढण्याचं पोटॅटो पिलर घेतलेला आहे। मात्र हा पिलर तुम्ही नीट बघून घ्या, इथे मध्ये हे बोट आपण ठेवू शकतो अशा पद्धतीचा हा पिलर आहे, ज्यामुळे या अटलाचं हे जे पांढरं साल आहे जे असं खरखरीत असतं आणि जे खाताना त्याचं साल जर टाळेला चिकटलं तर असं ते खवखव लागते आणि ते काढेपर्यंत चैनही पडत नाही। म्हणून भाजीमध्ये या अटला घालताना शक्यतो हे साल आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि म्हणूनच हे बघा, अगदी या पोटॅटो पिलरने मी या अटलांचं साल काढून घेते आणि अगदी व्यवस्थित हे साल काढलं सुद्धा जातंय। तर तुम्ही अशा पद्धतीने या अटलांची सगळी सालं काढून घेऊ शकता। नाही म्हणजे हे बघा, या पद्धतीने मी ही आता व्यवस्थित काढून तर घेतलेलं आहे, अगदी अलगद काढलं जात आहे। आणि एकदा एक साईडचं हे साल निघालं ना की दुसऱ्या साईडचं अगदी आपसुकच निघतं नखाने सुद्धा। पण नखांमध्ये कधी कधी हे जातात, सालं कपची जाते आणि मग ती नख दुखायला लागतात। म्हणून काय करायचं आहे, मी आता दुसरी एक पद्धत दाखवते, कारण या अटला बुळबुळीत आहेत म्हणून ही अटूल अशी व्यवस्थित पुसून घ्यायची आहे, जेणेकरून या अटलांचा बुळबुळीतपणा निघून जाईल। आणि मग आपल्या बोटांवरती धरायची आहे आणि मग पुन्हा पोटॅटो पिलरने हे काढून घ्यायचं आहे एका बाजूने। आणि हे बघा, अशा पद्धतीने एका सुरीच्या साह्याने किंवा या पोटॅटो पिलरच्या टोकाच्या साह्याने हे साल तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा काढून घेऊ शकता। पोटॅटो पिलरने या अटलांवरचं पांढरं साल काढून घेतल्यानंतर सुद्धा बदामी कलरचं हे अटलांना चिकटून असलेलं साल तसंच राहतं आणि ते काही जणांना भाजी खाताना आवडत नाही। म्हणून काय करायचं आहे, पूर्वी बघितलं तर आपले आजी असेल किंवा आपली आई असेल, ती अटलांची भाजी बनवताना या अटलांचं जे हे साल आहे ना ते पाट्यावरती घासायची। म्हणजेच काय तर थोडक्यात खरखरीत भागावरती घासल्यावरती ते बदामी कलरचं जे साल आहे ते अलगद निघून जातं। आता दुसरी एक आणखीन सोपी पद्धत सांगते, जिथे या अटलांचा डोळा असतो ना तिथे बाजूला आपण या पोटॅटो पिलरने थोडंसं काढून घ्यायचं आहे आणि नंतर मग जो जिथे डोळा आहे ना तिथे या पुढच्या टोकाने हे साल व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। आणि हे बघा, अगदी अलगद असं हे हा पांढरा जो पापुद्रा आहे पातळ किंवा हे पांढरं जे साल आहे ते अगदी अलगद आणि आरामशीर काढलं जातं, आपल्याला त्रासही होत नाही। तर बघितलं ना तुम्ही, अलगद आणि पटकन असं हे अटलांची सगळी सालं काढून झालेली आहेत। आणि मी इथे अटला आणि फणसाचे गरे
कापलेले वेगळे ठेवलेले आहेत, कारण अटला आपल्याला आधी शिजवून घ्यायच्या आहेत. म्हणजे जास्त नाही, पण दोनदा आपल्याला 2-2 मिनिटासाठी शिजवून घ्यायच्या आहेत. तर इथे कढई तापलेली आहे, त्यामध्ये मी 2 पळी तेल घातलेले आहे. तेल चांगलं तापलं म्हणजे अगदी जिरं टाकल्या जळून येणार नाही इतपत तेल तापलेलं आहे. आता छान जिरं तडतडलं आहे. आता मी इथे 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरलेल्या. आता ही मिरची सुद्धा आपल्याला छान एका मिनिटासाठी छान परतवून घ्यायची आहे, जेणेकरून या मिरचीचा जो तिखटपणा आहे तो या तेलामध्ये उतरेल. आता मी इथे कढीपत्त्याची पानं सुद्धा वापरलेली आहेत. तुमच्याकडे जर चालत नसतील उपवासाला तर तुम्ही स्किप करू शकता. तर आता आपण ही सोलून घेतलेली जी अटला आहेत ती यामध्ये मी तेलावरती घालून घेते आणि व्यवस्थित परतवून घेते. आपण हे चिरून घेतलेले फणसाचे गरे आहेत ते नंतर घालणार आहोत. मी आधी बाजूला ठेवून घेते. आता छान असं परतवून घेते या अटला. आणि आता गॅसची फ्लेम मी मंदच ठेवलेली आहे आणि आता मंद आचेवरती झाकण ठेवून घेते. बरोबर 2 मिनिटांनी मी झाकण काढते आणि छान अशी वाफ आलेली आहे. पुन्हा एकदा ढवळून घेते आणि पुन्हा एकदा मी झाकण ठेवून देते. गॅसची फ्लेम मात्र लोच ठेवायची आहे. आता पुन्हा 2 मिनिटांनी चांगली वाफ आलेली आहे. 50% अटला या शिजलेल्या आहेत या तेलामध्ये, या फोडणीमध्येच. हे बघा. आता आपण जे चिरून घेतलेले गरे आहेत कच्चे ते घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे. भाजी मिक्स करून घ्यायची आहे. तर आता व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे भाजी. आणि गॅसची फ्लेम मात्र लक्षात ठेवा आपल्याला लोच ठेवायची आहे. मीडियम टू हाय अजिबात करायची नाहीये आणि लो फ्लेम वरतीच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर आता आम्ही कोकणात राहतो, त्यामुळे रत्नागिरीमध्ये राहिल्यामुळे ओलं खोबरं तर आलंच पाहिजे आणि म्हणूनच ओलं खोबरं मी घालतेय. ओल्या खोबऱ्यामुळेच खरं तर या भाजीला खूप छान अशी चव येते. ही भाजी थोडी जास्त चविष्ट लागते. पण तुमच्याकडे जर शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट सुद्धा घालू शकता. आता पुन्हा 2 मिनिटं मी भाजीला वाफ काढून घेतली आणि आता भाजी छान अशी ढवळून घेते. आता व्यवस्थित ही भाजी ढवळल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा वाफ काढून घेते मी 1 मिनिटासाठी आणि या भाजीमध्ये आता मी इथे चवीप्रमाणे मीठ सुद्धा घालणार आहे. तर इथे मी चवीप्रमाणे मीठ घालते. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही चमचाभर साखर सुद्धा घालू शकता, त्यामुळे ही भाजी जास्त चविष्ट लागते. परंतु मला जास्त साखर घातलेली आवडत नाही, गोड आवडत नाही, मला अशीच आवडते म्हणून मी मीठच घातलेले आहे. आता 2 मिनिटं पुन्हा झाकण ठेवलेलं आहे, जेणेकरून मीठ या भाजीला सगळीकडे व्यवस्थित लागेल. आणि आता ही भाजी बनून तयार झालेली आहे. आता तुम्हाला दाखवते मी. या अटला छान अशा शिजलेल्या आहेत. फक्त 5च मिनिटांमध्ये बनणारी ही चविष्ट अशी भाजी आहे. आणि या बघा, हे गरे सुद्धा खूप छान असे शिजलेले आहेत. तर आता ही भाजी आपण सर्व करूया मस्तपैकी. आणि दिसते तर एवढी मस्त आणि झाली सुद्धा मस्तच आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा उद्याच्या वटपौर्णिमेला. तर हा संपूर्ण व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या अटलाला तुमच्याकडे काय म्हणतात आणि या भाजीला तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवलं जातं ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची कमेंट वाचून मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तर आजचा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबत असलेलं बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे माझे हे नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सर्वात प्रथम पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय बाय.